प्रतिवर्षाप्रमाणे दत्तचौक परिसरातील श्री जुन्या दत्त मंदिरात श्री नरसिंह सरस्वती यांचा जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील दत्तचौक परिसरातील जुनं दत्त मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। या प्राचीन मंदिरात वर्षभर अनेक धार्मिक उपक्रम साजरे केले जातात। श्री गुरुदेव दत्त हा परमेश्वराचा अनंत कालाचा, अनंत भावाचा, अनंत जीवाचा कनवाळू अवतार आहे। नाश कल्पांतीही असेना असा हा अवतार आहे। नाना अवतार होऊन या गेले, दत्तत्व संचले जैसे तैसे अशी या अवताराची थोरवी प्रज्ञाचक्षु गुलाब महाराज वर्णन करतात। हा अवतार भोग मोक्ष सुखप्रद आहे। श्रीपाद श्रीवल्लभ हा श्री दत्तप्रभूंचा दुसरा अवतार। कलौ श्रीपाद श्रीवल्लभ अशी या अवताराची ख्याती आहे। श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तर अवतार आहेत। तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले। श्री नृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते। 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराण प्रवाहात संजीवन ओतण्याचं कार्य श्री नृसिंह सरस्वतींनी केलं। समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले। श्री नृसिंह सरस्वती यांचा अवतार कालशके 1300 ते 1380, इसवी सन 1378 ते 1458 असा आहे। श्री गुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य प्राणप्रिय ग्रंथ आहे। प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीचा आहे। या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत श्री नृसिंह सरस्वती। श्री गुरुचरित्रात अध्याय 11 ते 51 यामध्ये त्यांचं समग्र लीलाचरित्र आलेलं आहे। श्री नृसिंह सरस्वती संन्यास धर्माचे सर्वोत्तम आदर्श होते। म्हणूनच श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून जुन्या दत्त मंदिराचे मुख्य विश्वस्त दीपक अंबलगी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी 13 जानेवारी 2024 रोजी श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। राजाभाऊ तुळजापूरकर आणि ऋषिकेश कुलकर्णी यांनी नृसिंह सरस्वती स्वरूपात श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची विधिवत महापूजा केली। त्यानिमित्त पहिल्यांदाच सुंदर आणि आकर्षक अशी पानपूजा मांडण्यात आली होती। यावेळी जुन्या दत्त मंदिराचे सेवेकरी आणि गिरनार मित्रमंडळाच्या सदस्यांनी मंदिर सजावट तसंच इतर कार्यासाठी मदत केली।